सर, लहान पिशवीतलं रोप जे आहे ते 11 रुपयाला आहे आणि मोठ्या पिशवीतलं रोप जे आहे ते 26 रुपये. हो, ते 11 रुपये. काय सांगणार आज वन महोत्सव 24-25 अमृत वृक्ष आपल्या दारी या मार्फत आपण काय सांगणार? नाही, आज आपण कृषी दिनाच्या निमित्तानं स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त अनेक उपक्रम कृषी विभागाशी संलग्न आणि पर्यावरणाच्या संबंधित आपण घेतो आहोत. त्याचाच एक भाग म्हणून या ठिकाणी आपण बघताय सामाजिक वनीकरण विभागाच्या मार्फत या ठिकाणी रोपं येणाऱ्या नागरिकांसाठी विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. आपण जिल्हाभरामध्ये किमान 1 कोटी वृक्ष लागले पाहिजेत या दृष्टीनं नियोजन आपण करतो आहोत. माननीय पंतप्रधान महोदयाने एक पेड माँ के नाम ही संकल्पना जाहीर केलेली आहे. त्याचा पण प्रसार आपण करतो आहोत आणि जिल्हाभरामध्ये जास्तीत जास्त वृक्षारोपण होईल आणि ते जगवले जातील यासाठी आमच्या सर्वांचा कल असणार आहे. आणि जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून सर्व विभाग, सर्व NGO, सर्व नागरिक, लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी यांच्या सहकार्यानं जास्तीत जास्त झाडं लावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. जेणेकरून आपण पाहतोय यावर्षी 45 डिग्री सेल्सिअस पर्यंत तापमान गेलं होतं. आता जर आपण सावध नाही झालो, फक्त शासकीय यंत्रणेनं नाही तर प्रत्येक नागरिकाने आता सावध होण्याची गरज निर्माण झालेली आहे. अन्यथा पुढच्या वर्षी याच्यापेक्षा जास्त तापमान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि पर्यावरणाच्या रक्षणासाठी प्रत्येक व्यक्तीनं किमान 10 झाडं तर ती लावली पाहिजेत आणि जगवली पाहिजेत. या दृष्टिकोनातून आम्ही नागरिकांना आवाहन करतोय. निश्चितपणे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील नागरिक, सेवाभावी संस्था पुढे येतील आणि या वृक्षारोपण कार्यक्रमाला सहकार्य करतील अशी माझी अपेक्षा आहे. वन विभागातर्फे सामाजिक वनीकरण विभाग तसेच प्रादेशिक वन विभाग एकत्रितरित्या हे रोप विक्री केंद्र सुरुवात केलेलं आहे. 1 जुलै वन महोत्सव कालावधी 1 जुलै ते 7 जुलै पर्यंत औचित्य साधून आज 1 जुलै रोजी माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्या हस्ते या रोपवन स्टॉलचं जे आहे या रोपांच्या विक्रीचं स्टॉलचं उद्घाटन झालेलं आहे. आणि इथे लहान पिशवीतील रोप जे आहे ते 11 रुपये दराने आणि मोठ्या पिशवीतील रोप जे आहे ते 26 रुपये दराने, तसेच एक पेड माँ के नाम ही जी योजना शासना राबवित आहे तर त्या योजनेमध्ये एक रोप माँ के नाम असं आम्ही विक्री तसेच वाटपही करत आहोत. आणि ते रोप जगवून संवर्धन करून जास्तीत जास्त वृक्ष लागवडीची मोहीम हातात घेतलेली आहे. सामाजिक वनीकरण विभागातर्फे असेच अनेक ठिकाणी स्टॉल उभारून रोप विक्री करून शासनाकडे जो महसूल जमा होणार आहे तो महसूल शासन खाती जमा करण्याचा सुद्धा याच्यातून प्रयत्न आहे.